धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो, संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त देहू निवासी श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा संत भेट घडल्याच्या नंतर जीवनामध्ये जो बदल होतो, जे परिवर्तन होतं, त्याचं दिग्दर्शन करणारा गोड असा अभंग. विठाल चिंतनाला आरंभ करण्यापूर्वी 2 शब्दामध्ये परिहार द्यायचा, तो म्हणजे असा. श्री क्षेत्र महामुनी अगस्ती महाराज पायी दिंडी 16 श्री क्षेत्र पंढरपूर या ठिकाणी मजल दर मजल करत मुक्काम करत या ठिकाणी आपण भूवैकुंठ पंढरीनाथ परमात्म्याच्या चरणावरती खऱ्या अर्थानं काल आपण या ठिकाणी विसावा घेतला आणि अतिशय गोड अशा वातावरणामध्ये भजनामध्ये सर्व वारकरी मंडळींच्या सहकार्यातून खऱ्या अर्थानं हा दिव्य सोहळा या ठिकाणी पार पडत आहे. आणि आज ही तीर्थाची सेवा मला अचानकपणाने प्राप्त झालेली आहे. या महामुनी अगस्ती देवस्थान ट्रस्टचे सन्माननीय विश्व अध्यक्ष हरिभक्त परायण आमचे मार्गदर्शक के.डी. धुमाळ साहेब अण्णा यांच्या कुशल प्रेरणेने आणि ज्यांच्या मार्गदर्शनाने खऱ्या अर्थानं हा गोड सोहळा अतिशय आनंदाच्या वातावरणामध्ये या ठिकाणी संपन्न होत आहे. महामुनी अगस्ती देवस्थान पायदिंडी सोहळ्याचे सन्माननीय अध्यक्ष माझे जिवलग मित्र हरिभक्त परायण गुरुवर्य राजेंद्रजी महाराज नवले यांच्या वतीनं खऱ्या अर्थानं ही सेवा करण्याचं सद्भाग्य मला प्राप्त झालेलं आहे. जगद्गुरु तुकोबाराय या अभंगातून जीवनामध्ये संत भेट किती महत्त्वाची आहे आणि संत भेट जीवनामध्ये घडल्याच्या नंतर काय बदल होतो, किंबहुना मानवी जन्मामध्ये काय परिवर्तन होतं, याचा गोड असा विचार या ठिकाणी अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला म्हणतात. खऱ्या अर्थानं आपण मजल दर मजल करत पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती येऊन विसावलेलो आहोत. वारी ही संकल्पना संत महात्म्यांनी आपल्या पुढे का ठेवली असेल याचा जर विचार करायचा ठरला तर ऐका, वारी ही मानवी जन्मामध्ये ही नेहमी घडतच असते. प्रत्येक जन्मामध्ये मनुष्य वारी करत असतो, किंबहुना जीव वारी करत असतो, नाही का. मग अनेक प्रकारच्या वाऱ्या आहेत, नाही का. आपण आरती करतो, वारी वारी जन्म मरणाते वारी, नाही का. जन्माला येणं आणि मरणं ही सुद्धा काय आहे, वारी आहे. पण ऐका, जन्म आणि मरण ही जी वारी जर खंडित करायची असेल, हे जर दुःख त्या ठिकाणी घालवायचं असेल तर आपल्याला परमात्म्याची वारी केली पाहिजे. विठाल वारी ही संकल्पना संत महात्म्यांनी आपल्या समोर मांडली. का बरं? वारीमध्ये खऱ्या अर्थानं आपण चालत असताना संत महात्म्यांनी नियम सांगून दिलेत. गात जागा प्रेम मागा विठ्ठला. देवाकडे जात असताना आपण भजन करत गेलं पाहिजे. नामचिंतन खऱ्या अर्थानं जर केलं तर आपल्याला खऱ्या अर्थानं जीवनामध्ये पुण्य मिळत असतं. पूर्वीच्या काळामध्ये पुण्य कमवण्याकरता अनेक अशा प्रकारचे साधनं सांगितले होते. पुण्य कमवण्याकरता यज्ञ केले जायचे आणि त्या यज्ञामध्ये आहुती देत असताना, तुपाची धार सोडत असताना हत्तीची जी सोंड आहे त्या सोंडे एवढी तुपाची धार त्या ठिकाणी अखंड ठेवत त्या ठिकाणी यज्ञ करावा लागत होता. मग मला सांगा, पूर्वीच्या काळी ऋषीमुनी जे यज्ञ करत होते तसे यज्ञ करणं आपल्याला या जन्मामध्ये शक्य आहे का? बोला ना. नाही. का बरं? तेवढं तूप आपल्याकडे शिल्लक नाही. सहज एखाद्या ठिकाणी जर जेवायला गेलं, गोड असा पुरणपोळीचा जर स्वयंपाक असला आणि त्या माऊलीला म्हटलं, आजी गोड असा पुरणपोळीचा स्वयंपाक आहे, पुरणपोळीवरती जर तूप असतं ना तर फार बरं वाटलं असतं. ते म्हटले, महाराज तूप चुप, नाही का. साधं पुरणपोळी बरोबर त्या ठिकाणी आपल्याला तूप मिळत नाही. मग मला सांगा, या हल्लीच्या काळामध्ये यज्ञ करणं सोपं आहे का? नाही. पण ऐका, यज्ञ न करता सुद्धा यज्ञाचं पुण्य मिळवणं अतिशय सोपं आहे. महाराज म्हणतात,
नाम घेता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली यज्ञ पाऊला पाऊल यज्ञ पाऊला पाऊली नाम घेता वाट चाली यज्ञ पाऊला पाऊली यज्ञ पाऊला पाऊली यज्ञ पाऊला पाऊली नाम घेता वाट चाले यज्ञ पाऊला पाऊली यज्ञ पाऊला पाऊले यज्ञ पाऊला पाऊले पाऊला पाऊली यज्ञ पाऊला पाऊल नाम घेता वाट चाली पाऊला पाऊली यज्ञ पाऊला पाऊली मुकुंद काका मुकुंद काका या इकडे मुकुंद महाराज पद फक्त प्रवरा पट्ट्याकडे बाकी सगळं मुळा पट्ट्याकडे विढाला नाम घेता वाट चाले यज्ञ पाऊला पाऊले नामस्मरण करत जर आपण एक पाऊल टाकला तर आपल्याला एक यज्ञ केल्याचं पुण्य आपल्याला मिळतं नाही का? आणि म्हणून वारीमध्ये आपण किती चालत आलो असेल किती पुण्य आपण कमवलं असेल पुण्याची गणना त्याच्याकरता प्रत्येक पाऊल टाकलं की हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करे नामचिंतनासारखी सोपी साधना संत महात्म्यांनी आपल्याला वारीच्या निमित्तानं पुढे ठेवली नाम संकीर्तन साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन पैसोपे नाम संकीर्तन साधन पैसोपे आमच्या अण्णांनी गोड साथ दिली नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीचे अण्णा तुमच्या साथीवर चालू आहे बरं का तुमच्या भरोशावरती बाकीचे पाठिंबा काढून घ्यायचं आहे ते कळलंय मला ऐका दादा आहेत माग नाही का आमचे नितीन दादा नाम संकीर्तन साधन पैसोपे जळतील पापे जन्मांतरीचे एका जन्माचे नाही तर अनंत जन्माचं पाप घालवण्याचं सामर्थ्य नामचिंतनामध्ये आहे आणि ऐका वारीमध्ये जर सर्वात जास्त आनंद जर काय असेल तर नामचिंतन नाही का काही माणसं असं म्हणतात आमच्या वारीमध्ये एवढी मजा आहे रोज मिष्टान्नाचं जेवण आहे नाही का काय रोज मिष्टान्नाचं जेवण आहे पण भजनाला नसतोच म्हणे नाही का वारी नुसती भोजना करता नाही तर वारी ही भजना करताय ऐका काकडा असेल हरिपाठ असेल नाटाचे अभंग किती गोड खऱ्या अर्थानं नामचिंतन आपल्याकडून घडत असतं पुण्य आपल्या पदरामध्ये पडत असतं म्हणून ऐका वारीमध्ये येणारा प्रत्येक जो काही वारकरी आहे ना हा सामान्य नाही का परमात्मा सुद्धा त्या वारकऱ्याची वाट बघत असतो वाट पाहे उभा बेटीची आवडी वाट पाही उभा बेटीची आवडी वाट पाहे उभा बेटीची आवडी वाट पाये उभा भेटीची आवड कृपाळू तातडी उताविळ कृपाळू तातडी
वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडे होता वेळ. वारकऱ्याची वाट पांडुरंग परमात्मा सुद्धा बघतोय नाही का. आपण सुद्धा देवाची वाट बघतो, देवाचं दर्शन आपल्याला झालं पाहिजे. पण ऐका, माझ्या तुकोबऱ्यासारख्या संतांची, ज्ञानोबऱ्या सारख्या संतांची, महान संतांची वाट माझ्या पांडुरंग परमात्म्यानं बघावी नाही का. तुकोबऱ्यांचा पालखी सोहळा येईल, ज्ञानोबऱ्यांचा पालखी सोहळा येईल, महामुनी अगस्ती महाराजांचा पालखी सोहळा येईल, मुक्ताईदार मातेचा खऱ्या अर्थानं पालखी सोहळा येईल. सगळ्या संतांच्या पालख्या त्या ठिकाणी जवळ यायला लागल्या की भगवान परमात्मा त्या संतांची वाट बघत असतो. वाट पाहे उभा भेटीची आवडी, कृपाळू तातडे होता वेळ. ते संत महात्मे खऱ्या अर्थानं येतील ना तर त्यांचं दर्शन मला घडेल अशी वाट परमात्मा बघत असतो. पण ऐका, परमात्म्यानं आपली वाट बघावी याच्याकरता आपण परमात्म्याच्या आवडीचं झालं पाहिजे नाही का. मग या ठिकाणी येणारा जो वारकरी आहे, बरं येणारे काय सगळेच माळकरी असतात असं मात्र नाही. जरी येणाऱ्या माळकरी असतील तरी चालतील, पण या ठिकाणी आल्याच्या नंतर प्रत्येकानं ज्याच्या गळ्यात माळ नसेल त्यांनी मात्र काढली नाही पाहिजे, घातली पाहिजे. हा, ज्याच्या गळ्यात माळ नसेल त्यांनी या ठिकाणी आल्याच्या नंतर काय केलं पाहिजे, माळ घातली पाहिजे. तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदय कळवळा वैष्णवांचा. कंठी मिरवा तुळसी, व्रत कराई एकादशी, व्रत कराई एकादशी, व्रत कराई एकादशी. कंठी मिरवा तुळसी, कंठी मिरवा तुळसी, व्रत करा एकादशी. एकादशी सारखं महान व्रत प्रत्येकानं केलं पाहिजे. त्याच्याकरता प्रत्येकाच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ असली पाहिजे. का बरं? तुळशीची माळ आपल्याला शेवटपर्यंत साथ देते, आणि जी गोष्ट, जी वस्तू आपल्याला शेवटपर्यंत साथ देत असेल ना ती माणसानं जवळ ठेवली पाहिजे. एखादा श्रीमंत असेल, गडगंच्या अशा प्रकारची संपत्ती असेल, गळ्यामध्ये सोन्याच्या चैनी असतील, हार असतील सोन्याचे, पण ऐका, ज्यावेळेस तो श्रीमंत मनुष्य मरण पावतो त्यावेळेस मात्र सगळे जे काही दागिने आहेत ना ते, बोला ना महिला मंडळी, काढून घेतले जातात. पण असं अजून एकही उदाहरण घडलं नाही की एखादा निष्ठावंत वारकरी त्या ठिकाणी मरण पावला आणि घरच्यांनी आग्रह केला की आमच्या बाबांच्या गळ्यामध्ये 10-15 माळ आहेत, त्याच्यातली फक्त एकच त्यांना ठेवा, बाकीच्या काढून घ्या. घडलंय का असं कधी? मग ऐका, माणसानं गळ्यामध्ये सोन्याचे हार घातले पाहिजे की तुळशीची माळ घातली पाहिजे? बोला ना, दडपण आलं का बबलू शेठ? दडपण आलं की का? हा, म्हणून सोन्याची माळ आपल्या बरोबर येणार नाही, तुळशीची माळ आपल्या बरोबर येणार आहे. म्हणून ऐका, प्रत्येकानं वारी करत असताना हे पांडुरंग परमात्म्याचं असणारं जे काही भूषण आहे ना, तुळशी माळ गळा, ते आपण धारण केलं पाहिजे. ऐका, मग असं जर खऱ्या अर्थानं आपलं जीवन असेल आणि आपण निष्ठावंत पंढरीचा जर वारकरी असेल तर तो वारकरी सामान्य नाही, ते अधिकारी मोक्षाचे. पंढरीचे वारकरी, पंढरीचे वारकरी, पंढरीचे वारकरी, पंढरीचे वारकरी, ते अधिकारी मोक्षाचे, ते अधिकारी मोक्षाचे. पंढरीचे वारकरी, पंढरीचे वारकरी, ते अधिकारी मोक्षाचे, अधिकारी मोक्षाचे. पंढरीचे
पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे. म्हणून वारकरी हा सामान्य नाही, नाही का. कदाचित त्याचा वेश सामान्य असेल, पण तो वारकरी मात्र असामान्य आहे. त्याची तुलना होऊ शकत नाही. का? त्याचं जीवन हे पांडुरंग परमात्म्याशी समर्पित जीवन आहे. म्हणून ऐका, वारीमध्ये येत असताना खऱ्या अर्थानं जो आनंद आहे तो संसारामध्ये प्रपंचामध्ये आपल्याला मिळत नाही, नाही का. परमार्थामध्ये आनंद आहे की संसारामध्ये आनंद आहे? बोला ना महिला मंडळी, तुम्ही सगळे पटकन बोला म्हणजे पटकन आवरल. परमार्थामध्ये आनंद आहे, नाही का. याचा अर्थ असा आहे, परमार्थामध्ये आनंद आहे तसा संसारामध्ये नाही, नाही का. मग आता इथंच थांबूया चातुर्मासाला. परमार्थामध्ये आनंद आहे, जो आनंद शब्दामध्ये त्या ठिकाणी व्यक्त करू शकत नाही. मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. जशी सुखामध्ये वृद्धी होते ना, तशी परमार्थामध्ये आनंदामध्ये वृद्धी होत असते, नाही का. किती आनंद आहे. किती मोठा मनुष्य असू द्या, ज्ञानानं असू द्या, वयानं असू द्या, संपत्तीने असू द्या, प्रतिष्ठेनं असू द्या, पण या ठिकाणी आल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी विसरले जातात, नाही का. इथे आलेला प्रत्येक जण वारकरी या नात्यानं खऱ्या अर्थानं दिंडीमध्ये सहभागी होत असतो. किती आनंद आहे, नाही का. बऱ्याच वेळा आनंद घेण्याकरता पद प्रतिष्ठा पैसा आडवा येतो, नाही का. मी जर या वारकऱ्यांमध्ये नाचलो तर माझी प्रतिष्ठा, मी श्रीमंत आहे, या बऱ्याच वेळा अशा गोष्टी माणसाच्या आडव्या येतात. पण ऐका, परमार्थामध्ये मात्र लाजायचं नाही. लाज भय शंका दुराविला मान, या सगळ्या गोष्टी आपण बाजूला ठेवून आनंद घेतला पाहिजे. किती आनंद आहे शब्दामध्ये सांगू शकत नाही. इतका आनंद आहे. हा आनंद वारीमध्ये आहे, परमार्थामध्ये आहे. हा आनंद प्रपंचामध्ये नाही. आता आपण 14-15 दिवस वारीमध्ये सहभागी झालो. रोज आपल्याला खऱ्या अर्थानं काकड्यामध्ये, हरिपाठामध्ये भजन म्हणायचं, मोठ्यानं आनंदानं उड्या मारायच्या, अशी आपल्याला रोज सवय लागली, नाही का. लागली की नाही. आता आपण द्वादशी झाली घरी गेलो. द्वादशी झाल्यानंतर घरी गेलो आणि घरी गेल्याच्या नंतर ज्या वेळेस आपण सकाळचं स्नान आटोपलं, देवपूजा आटोपली आणि अंगणामध्ये येऊन ज्ञानबा तुकाराम ज्ञानबा तुकाराम असं जर उड्या मारू लागलो तर माणसं, घरातली माणसं बिघडलं म्हणतील का सुधारलं म्हणतील? बोला ना. मी काय पाठ करून नाही आलो. जे तुम्ही प्रसन्न आहात म्हणून मला सुचतंय. बरं, तुम्ही प्रसन्न आहात म्हणून चाललंय. बिघडलं म्हणतील का सुधारलं म्हणतील? बिघडलं म्हणतील, नाही का. म्हणजे वारीमध्ये जर येऊन माणसं बिघडत असेल, बिघडतात का सुधारतात? काय बिघडतात का सुधारतात? बारूड आहे ना. आम्ही घडलो तुम्ही बिघडा, आम्ही घडलो तुम्ही बिघडा, आम्ही घडलो तुम्ही बिघडा, आम्ही घडलो तुम्ही घडा, आम्ही घडलो तुम्ही बिघडा, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा, आम्ही घडलो तुम्ही बिघडा, आम्ही घडलो तुम्ही बिघडा. संत महात्मे म्हणतात आम्ही बी घडलो तुम्ही पण. शब्द बघा, आम्ही भी घडलो तुम्ही पण घडा, आम्ही बी घडलो तुम्ही बी घडा. परमार्थामध्ये आनंद आहे, सुख आहे. आणि ऐका, परमार्थामध्ये खऱ्या अर्थानं आपल्याला चांगल्या व्यक्तींची भेट होत असते, सहवास लाभत असतो. पंढरपूर सारख्या क्षेत्रामध्ये खऱ्या अर्थानं संत महात्म्यांची भेट होत असते. मग ऐका, आपल्या जीवनामध्ये खऱ्या अर्थानं संत भेट घडल्याच्या नंतर काय काय फायदा होतो, काय फलश्रुती आपल्याला मिळते. तुकोबरा म्हणतात, जीवनामध्ये जर संत भेट झाली ना तर अनेक प्रकारचे फायदे आहेत. संतांनी जर आपल्याला आलिंगन जर दिलं
तर सायुज्य नावाचा मोक्ष प्राप्त होतो. आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे मोक्ष सायुज्यता जोडे मोक्ष सायुज्यता जोडे आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे आलिंगन घडे मोक्ष सायुज्यता जोडे. संत महात्म्यांचं जर आलिंगन आपल्याला जर भेटलं, आपल्यासारख्या सामान्य जीवाला जर भेटलं, तर आपल्याला सायुज्य नावाचा मोक्ष प्राप्त होतो. हे सत्संगतीचं, संत भेटीचं खऱ्या अर्थानं सर्वात मोठं फळ आहे. नाही का? जीवनामध्ये संत संग अतिशय महत्वाचा आहे. जीवन घडतं ते संगतीने आणि माणसाचं जीवन बिघडतं ते सुद्धा संगतीने. हिरा जर पाहिला असेल तर तो हिरा, ओरिजिनल हिरा, त्याच्यावरती घनाने घाव घाला पण तो फुटत नाही. पण तोच हिरा, अनमोल किमतीचा हिरा, जर ढेकणाच्या संगतीमध्ये आला तर त्याला भंगायला वेळ लागत. कुसंगनाडीला साधू जैसा कुसंगनाडीला साधू जैसा कुसंगनाडीला साधू जैसा कुसंगनाडीला साधू ठेकणाच्या संगे हिरा जो भंगला कुसंगनाडीला साधू जैसा कुसंगनाडीला साधू जैसा ढेकणाच्या संगे हिराज मंगला कुसंगनाडीला साधू जैसा कुसंगनाडीला साधू साधू जैसा ढेकणाच्या संगे हिरा जो भंगला कुसंगे नाडेला साधू जैसा. जीवनामध्ये चांगल्या माणसांची संगत, संतांची संगत अतिशय महत्वाची आहे. ऐका, एखाद्या वेळेस आपली पंगत चुकली तरी चालेल पण संगत चुकू देऊ नये. नाही का? वारकऱ्याच्या बरोबर जर त्या ठिकाणी मनुष्य राहू लागला तर नकळत हरिपाठ पाठ होईल. आणि एखाद्या व्यसनी माणसाच्या संगतीमध्ये जर त्या ठिकाणी एखादा निर्व्यसनी राहू लागला तर नकळत त्याचं जीवन अधोगतीला गेल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ऐका, जीवनामध्ये संगती अतिशय महत्वाची. संतांची संगती मनोमार्ग गती आकळावा श्रीपती येणे पण ते संगत संतन की करिला जन्म का सार्थक कछु करिले जन्म का सार्थक कछु करिला जन्म का सार्थक कछु करले संगत संतान की करले जन्म का सार्थक कछु करले कछु करिले जन्म का सार्थक कछु करिले संगत संतन की करले. मग महाराज, संत महात्मे ओळखायचे कसे? नक्की हेच संत आहेत हे कसं आम्ही त्या ठिकाणी समजायचं? तुकोबरा निळोबरा म्हणतात त्यांची एक खूण आहे, तेची संत तेची संत ज्यांचा हेत विठ्ठली नेनती काही टानाटोना नामस्मरणा वाचोनिया. जे अखंड भगवान परमात्म्याचं भजन करतात ना ते खरे संत आहेत. हो, मग ऐका, जीवनामध्ये ते संत प्राप्त होणं, त्यांची भेटी होणं अतिशय महत्वाची आहे. तुकोबरा म्हणतात, माझं भाग्य उदयाला आलं आणि संतांची भेट झाली. ज्या काळामध्ये मला संतांची भेट झाली तो काळ धन्य आहे. अभंगाचं पहिलं चरण. धन्य काळ संत भेटी धन्य काळ संत भेटी धन्य काळ संत भेटी धन्य काळ संत भेटी संत भेटी धन्यकाळ संत भेटी
सुटल्या गाठी संदेहाच्या सुटल्या गाठी पायी मिठी पडिलो तो पायी मिठी पडिलो तो संदेहाच्या सुटल्या गाठी संदेहाच्या सुटल्या टाळी वाजवा. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो. जीवनामध्ये संत भेट अतिशय महत्वाची आहे. तुकोबरा म्हणतात माझ्या पूर्व पुण्याईनं खऱ्या अर्थानं मला संत भेट घडली. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारली. संत दर्शन मला जीवनामध्ये घडलंय. ज्या काळामध्ये मला संत दर्शन घडलंय ना तो काळ धन्य आहे. धन्य काळ संत भेटी धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन. काही ठिकाणी दिवसाला धन्यता देतात, काही ठिकाणी वेळेला धन्यता देतात, तर काही ठिकाणी काळाला धन्यता देतात. धन्य काळ संत भेटी. आमचं जीवनही धन्य आहे आणि तो काळ सुद्धा धन्य आहे की संत महात्म्यांची भेट आमच्या जीवनामध्ये घडली. त्याचंच जीवन धन्य आहे. तुकोबरा म्हणतात की खऱ्या अर्थानं जो नामचिंतन करतो हरिरंगामध्ये नाचतो. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे. धन्य जगी तोची एक हरी रंगी नाचे. रामकृष्ण वासुदेवा सदा स्मरवाते. रामकृष्ण वासुदेवा सदा स्मरवाते. रामकृष्ण वासुदेवा सदा स्मरवाते. सदा सर्वाचे. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. हो 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 धन्य जगी तोची खरी रंगी नाचे. जो हरीच्या रंगामध्ये खऱ्या अर्थानं नाचतो ना त्याचं जीवन धन्य आहे. आणि ऐका ज्या काळामध्ये खऱ्या अर्थानं संत भेट झाली तुकोबरा म्हणतात तो काळ सुद्धा धन्य आहे. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो. पायी मिठी पडली तो या शब्दाचा अर्थ असा आहे की संत महात्म्यांचं खऱ्या अर्थानं सहवास आम्हाला लाभला. पायी मिठी पडली तो. महाराज तुमच्या जीवनामध्ये संत भेट झाली, त्यांचा सहवास तुम्हाला लाभला. आणि ऐका सहवास लाभल्यामुळे तुमच्या जीवनामध्ये काय परिवर्तन झालं तर अभंगाचं दुसरं चरण. संदेहाची सुटली गाठी संदेहाची सुटली गाठी संदेहाची सुटली गाठी. संदेहाची सुटली गाठी. संदेहाची सुटली वा वा. संदेहाची सुटली संदेहाची सुटली गाठी. संदेहाची सुटली गाठी. गालो पाटीची ताळ गालो पाटीची ताळ संदेहाची सुटली गाठी संदेहाची सुटली गाठी संदेहाची सुटली गाठी. आमच्या रमेश मारसांकरचा जोरदार टाळ्या वाजवा. अतिशय गोड. संदेहाची सुटली गाठी. संदेहाची सुटली गाठी झालो पोटी शीतळ. महाराज मग तुम्ही म्हणता संशयाची गाठ होती
ती सुटून गेली. म्हणजे नक्की काय, तुमच्या मनामध्ये काय संशय होता? महाराज म्हणतात संशय एवढाच होता की रात्रंदिवस आम्ही परमार्थ करतोय, पण तो परमात्मा आमच्यावरती कृपा करेल का, नाही का? कायमी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण, असे तुम्ही सांगा संत जना, चित्त माझे कायमी उद्धार नारायण, असे सांगा संत जना, कायमी उद्धार पावेन, काय कृपा करील नारायण. तो परमात्मा माझा स्वीकार करेल का न करेल हा संशय होता, पण तो संशय मात्र संत भेट झाल्यामुळे निवृत्त झाला. झालो पोटी शीतळ, अंतकरण शुद्ध झालं, निर्मळ झालं. ऐका महाराज, अंतकरण त्या ठिकाणी निर्मळ झालं. तुमच्या अंतकरणातली संशयाची जी गाठ होती ती निघून गेली. संत भेट तुमच्या जीवनामध्ये घडली. मग महाराज अजून काय बदल झाला, काय परिवर्तन झालं? अभंगाचं तिसरं. नदीचा झाला तारा, नदीचा आमचं मुकुल काकांकरता. भव नदीचा झाला तारा, या उत्तरा प्रसादे. मग कुणाचा भवसागर त्या ठिकाणी पार झाला? ऐका, जिवंत माणसाचा भवसागर पार होईल याच्यामध्ये नवल नाही. सच्चिदानंद बाबांसारख्या व्यक्तीचा सुद्धा खऱ्या अर्थानं भव नदी पार झाली. सच्चिदानंद बाबांची प्रेत यात्रा निघाली होती आणि सती जाण्याकरता ती माऊली निघाली होती. जात असताना निवृत्तीनाथ दादा, सोपान काका, चिमुरडी मुक्ताई आणि माऊली ज्ञानोबराया समोरून येत होते. त्या पतिव्रतेनं विचार केला, या देहाची राखर रांगोळी होणार आहे नाही का, मला सती जायचंय. जाण्याच्या अगोदर संतांच्या चरणावरती नतमस्तक झालं पाहिजे, दर्शन घेतलं पाहिजे. गेली आणि माऊली ज्ञानोबरांच्या चरणावरती नतमस्तक झाली. ज्ञानोबरांनी आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. त्या माऊलीचा हुंदका दाटून आला आणि ती माऊली म्हणू लागली, माऊली तुम्ही आशीर्वाद दिलाय खरा, पण या जन्माचा का पुढच्या जन्माचा? तुम्ही जर म्हणत असाल या जन्माचा, तर माझं सौभाग्य आता तिरडीवरती त्या ठिकाणी समोर बांधलेलं आहे, चाललाय त्या ठिकाणी स्मशानाच्या दिशेनं. मग या जन्माचा का पुढच्या जन्माचा? ज्ञानोबरांनी विचारलं, काय नाव आहे त्यांचं? सच्चिदानंद. प्रेत खाली ठेवलं गेलं आणि ज्ञानोबरांनी एकच हाक मारली, सच्चिदानंद. सच्चिदानंद बाबा झोपेतून जसा मनुष्य उठावा तसे डोळे चोळत उठले आणि माऊली ज्ञानोबरांच्या चरणावरती नतमस्तक झाले. माऊली म्हणतात, जा सुखाने संसार करा, माझा तुम्हाला आशीर्वाद आहे. कैसा वासुदेव बोलत बोल, बाळा पोटी माहेरी गेल, बोल बाळा पोटी माहेरी गेल.
मेलेले माणूस जित उठविले. सच्चिदानंद बाबांना जिवंत केलं आणि सच्चिदानंद बाबांच्या हातून ज्ञानेश्वरी सारखा गोड अशा प्रकारचा ग्रंथ लिहून घेतला. शके 12 तै टीका केली ज्ञानेश्वरी. सच्चिदानंद बाबा आदरे लेखको झाला भव नदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे. आणि म्हणून जगताचं मंगल करण्याकरता खऱ्या अर्थानं संत महात्मे उत्तीर्ण होत असतात. त्यांच्यासारखा दाता या जगताच्या पाठीवर नाही. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे मंगळ आता, तुका म्हणे मंगळ आता, तुका म्हणे मंगळ आता, तुका म्हणे मंगळ आता. हरी कोण दाता या मुनी, कोण दाता या मुनी, संदेहाच्या सुटल्या गाठी, संदेहाच्या सुटल्या गाठी.
तुका म्हणे मंगळाता कोण दाता याहुनी संदेहाची सुटली गाठी झालो पोटे शीतळ. धावत्या वेळेमध्ये आपण चिंतन करण्याचा प्रयत्न केले. सर्वांनी मोठ्या प्रेमाने टाळी वाजवून भजन करा. विठोबा रखुमाये जय 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 विठोबा रखुमाई 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 हरि विठ्ठल हरि नामदेव पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की महामुनी अगस्ती महाराज की जय. विठाला विठाला विठाला. विठोबा रखुमाई विठोबा विठोबा रखुमाई. धन्य काळ संत भेटी पायी मिठी पडली तो संदेहाची सुटली गाठी झालो पोटे शीतळ. भवनदीचा झाला तारा या उत्तरा प्रसादे तुका म्हणे मंगळाता कोण दाता याहुनी संदेहाची सुटली गाठी झालो पोटे शीतळ.